सीता शोधाची तयारी. वर्षा ऋतूचा काळ संपला. नद्या नाले संतपणे वाहू लागले. वानराचा राजा सुग्रीव मात्र राज्य उपभोग घेण्यात दंग होता. तो श्रीरामाला दिलेले मदतीचे आश्वासन विसरून गेला. ते जाणून त्याला सावध करण्यासाठी श्रीरामाने लक्ष्मणाला पाठवले. रागावलेल्या लक्ष्मणाला नगराच्या वेशीवर पाहून वानर भयभीत झाले. सुग्रीवाची धुंदी उतरली. त्याने लक्ष्मणाला शांत करण्यासाठी संभाषण कुशल तारा राणीला पाठवून दिले. तिने लक्ष्मणाला नम्रपणे समजावून सांगितले की हनुमानाने वानर अधिपतींना सैन्य घेऊन किष्किंधेला येण्याचे निरोप पाठवले आहे. हे ऐकून लक्ष्मण शांत झाला. यथाकाल वानर सैन्य किष्किंधेला पोहोचले. सेना येताच सुग्रीवाने खंद्यावीरांबरोबर चहो देशांना सैन्य पाठवले. विनत वानर हजारोंच्या सैन्यासह पूर्वेकडे निघाला. सुषेण वानर पश्चिमेला गेला तर शतबली वानर लाख सैन्यासह उत्तर ढुंढाळण्यास रवाना झाला. नील, जांबुवंत, अंगद आणि हनुमान अशा एकाहून एक सरसवीरांना लक्षावधी सैन्य घेऊन विंध्य पर्वत तसेच मलय पर्वतावर सीतामाईचा शोध घेण्यासाठी पाठविले. प्रचंड बुभुकार करत चारी दिशा दणाणून सोडत वानर सेना निघाली. एवढे सारे वीर निघाले खरे, पण सुग्रीव व राम लक्ष्मण यशस्वी होऊन येईल तो हनुमानच असा विश्वास वाटत होता. म्हणून तर श्रीरामाने सीतेचा शोध लागल्यावर तिला ओळख पटावी यासाठी आपल्या बोटातली अंगठी हनुमानाकडे दिली. वानरवीरांना 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे दक्षिण दिशेखेरीज इतर 3 दिशांना गेलेले सैन्य शोध लागला नाही म्हणून परत आली. दक्षिण दिशेला गेलेले सैन्य गावे, उद्याने, दऱ्याखोरी, पर्वत, गुहा, राने, वने ढुंढाळत होते, पण सीतेचा शोध लागला नाही. शोधता शोधता ते भुकेने तहानेने व्याकुळ झाले. एका गुहेत त्यांनी प्रवेश केला तर गुहा सुंदर पक्ष्यांच्या विहाराने, सोन्या चांदीच्या राशींनी, सुगंधित फळफुळांनी बहरलेल्या वृक्षराजांनी, निर्मळ पाण्याने परिपूर्ण होती. तिचे रक्षण स्वयंप्रभा नावाची एक तापसी करीत होती. वानरांनी गुहेत प्रवेश करताच हनुमानाने पुढे येऊन तिला वंदन केले व आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा ती धर्मपरायण स्वयंप्रभा तापसी म्हणाली, तुम्ही धर्मकार्यासाठी निघाला आहात. सध्या तहान भुकेने व्याकुळ आहात, तेव्हा इथे थोडी प्रतीक्षा घ्या, भोजन करा, पाणी घ्या आणि नंतर मी तुम्हाला पुढचा मार्ग सांगेन. भोजन झाल्यावर अंगदाच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली 1 महिन्याची मुदत संपत आलेली आहे व काय काम झालेले नाही. तेव्हा त्याने व हनुमानाने त्यांना त्या विवराच्या बाहेर सोडण्यासाठी स्वयंप्रभेला विनंती केली. स्वयंप्रभेने त्या सर्वांना आपल्या तापसामर्थ्याने दक्षिण सागरापाशी आणून सोडले.